ज्यांचा बाप मुख्यमंत्री होता, ज्यांना जो 3दा खासदार निवडून आला, ज्यांना केंद्रात मंत्रिपदाची सहज संधी होती, ती संधी नाकारून मला मंत्रिपदामध्ये इंटरेस्ट नाही, मला माझ्या शिवसेना वाढवण्यामध्ये इंटरेस्ट आहे असं सांगणारे आणि मंत्रिपदाचा मान आपल्या एका ज्येष्ठ नेत्याला देणारे खऱ्या अर्थानं युवकांचे नेते, ज्यांच्याकडे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे फार आशेने पाहतो, असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण सविस्तर असं मार्गदर्शन करावं. श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता बरं वाटतं एकदम, आता एकदम शांत शांत चालू होतं सगळं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या नांदेडमध्ये पलीकडून आवाज येतो, पलीकडून परत एकदा आवाज द्या, परत. आज माळेगाव येथील खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचबरोबर आज भगवान बिरसा मुंडा यांची देखील जयंती आहे आणि त्याचबरोबर गुरु नानक जयंती देखील आज आहे. तर सुवर्ण योग जो आहे आजच्या दिवशी चालून आलेला आहे. आज या नांदेडमध्ये नांदेड दक्षिण असेल, लोहा कंधार असेल आणि या नांदेड लोकसभा हे तिन्ही उमेदवार इथे उपस्थित होते आणि त्यांच्या प्रचारार्थ आपण सगळे लोक उपस्थित झालात. नांदेड लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डेजी, त्याचबरोबर नांदेड दक्षिणचे आमचे आनंदराव बोंडारकरजी आणि लोहा कंधारचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, हे तिन्ही उमेदवार जे आहे आज उपस्थित होते. या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण ही बैठक घेतोय. याच्या अगोदर मी सकाळपासून 3 बैठका घेतल्या. धाराशिव म्हणजे मोठे जाहीर मेळावे, धाराशिव, उमरगा, परभणी आणि आता नांदेड. उद्या परत भंडारा आहे, नंतर कोल्हापूर आहे आणि असंच पूर्ण महाराष्ट्रभर जे आहे हे आपल्या उमेदवारांसाठी, महायुतीच्या उमेदवारांसाठी मेळावे घेतोय. पण ही महाराष्ट्रामधली परिस्थिती जी आहे की जिथे जिथे जातोय मी तिकडे एक उत्साहाचं वातावरण आहे, एक चांगलं वातावरण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार काम करत आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तर आज सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे की 2.25 वर्षांमध्ये या सरकारच्या माध्यमाने अनेक अशी कामे झाली जी लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचली. प्रत्येकासाठी निर्णय जो आहे हा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेण्यात आला. आज शेतकरी बांधव इथे मोठ्या संख्येमध्ये, शेतकऱ्यांसाठी निर्णय असेल, लाडक्या बहिणींसाठी निर्णय असेल, लाडक्या लेकीसाठी असेल, मुलींसाठी असेल, त्यांच्या शिक्षणासाठी असेल, लाडक्या भावांसाठी असेल, अनेक निर्णय. आणि गेले 2.25 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दिवस रात्र काम करतात. 18-18, 20-20 तास काम करणारा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभला. मगाशी हेमंत भाऊ म्हणाले की मुख्यमंत्री महोदय जे आहे, एक त्यांचा प्रवास, एक सामान्य कार्यकर्ता तर या राज्याचा मुख्यमंत्री, एक शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्याला नेहमी पुढे घेऊन जाण्यासाठी झटत असणारं हे नेतृत्व आहे, कार्यकर्त्याला बळ देणारं हे नेतृत्व आहे. म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हेमंत भाऊंना लोकसभेमध्ये जेव्हा उमेदवारी देऊ शकले नाही, पण त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की जो माझ्याबरोबर उभा राहिला त्याचा शेवटपर्यंत जो आहे हा साथ देण्याचं काम जे आहे मी करणार. आणि त्यांना दिलेला शब्द जो आहे, अगोदर त्यांना मंत्री केलं,
मंत्री केल्यानंतर मग त्यांना आमदार पण केलं, म्हणजे डबल डबल. म्हणजे असं कुठे होत नसतं, पण आज हे होतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे. कारण की ते जे बोलतात, ते जे कमिटमेंट देतात, ते शब्दाचे एकदम पक्के. ज्यांना जो जो कमिटमेंट दिलाय, जो जो शब्द दिलाय, तो शब्द जो आहे हा पूर्ण करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतात. आणि उदाहरण जे आहे हे हेमंत पाटील साहेबांच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर. आणि परत कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं बघा. हदगाव मध्ये देखील लोकसभेला बाबूराव कदम कोळीकर जे आहे ते आमचे उमेदवार होते. लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर देखील ते कार्यकर्त्याला जे आहे ते सोडून दिलं नाही. आता तू पराभूत झाला, चल आता निघ. पण त्याला पुन्हा जे आहे त्याच्या पायावरती आणि त्याला ताकद देण्याचं काम जे आहे या विधानसभेमध्ये केले. आणि आता बाबूराव कदम जे आहे ते या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून येते. त्याचबरोबर आपले उमेदवार आनंदराव बोंडारकरजी, ते देखील एक सामान्य शिवसैनिकांपासून प्रवास त्यांचा आणि आज जिल्हा प्रमुखापर्यंतचा प्रवास. एक एक कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं याची उदाहरणं मी तुम्हाला आता इथल्या इथे नांदेडमध्ये 3 उदाहरणं दिली. चिखलीकर साहेब जो प्रवास शिंदे साहेबांनी केला, संघटनेसाठी 24 तास काम करणारं हे नेतृत्व, 24 तास काम करणारं. आपण मगाशी मला सांगत होते, आपण बसल्या बसल्या बोलत होते की मला दुसरा कामधंदा काही येत नाही, फक्त जे काय आहे ते 24 तास लोकांसाठी मी उपलब्ध असतो. 24 तास माझा फोन जो आहे हा लोकांसाठी अवेलेबल असतो, सुरू असतो. तसंच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पण दुसरं काही येत नाही, फक्त आणि फक्त समाजकारण आणि ते लोकांसाठी, फक्त लोकांसाठी. आज शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, त्याचबरोबर मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. पण आज देखील संघटनेसाठी अहोरात्र काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. अहोरात्र काम जे आहे, संघटना कशी वाढेल, पक्ष कसा वाढेल. आपण पाहिलं की 2 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो उठाव केला, तो उठाव केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये शंका आली. लोक बोलायला लागले, हा पक्ष किती दिवस चालणार, किती दिवस जे आहे लोक त्यांच्याबरोबर राहणार, किती लोक जे आहेत ते त्यांचे निवडून येणार लोकसभेमध्ये, आणि किती लोक जे आहेत या विधानसभेपर्यंत हा पक्षाचं काय होईल, अशा टीका ज्या आहेत हे विरोधक करत होते. आज परिस्थिती काय आहे, आज 2 वर्षांमध्ये 7 खासदार जे आहे निवडून आले, 1 खासदार राज्यसभेमध्ये आणि त्याचबरोबर 3-4 जे आहे ते आमदार विधान परिषदेमध्ये. आणि आज 85 जागा जे आहे शिवसेना लढते, 85 जागा. फक्त आणि फक्त मेहनत करून जे आहे ते आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथपर्यंत पोहोचले. मेहनतीला चिखलीकर साहेब कुठलाच पर्याय नसतो, म्हणून तुम्ही मेहनत करून इथपर्यंत आला. तुम्ही तुमची गाथा जी आहे ती इथे सांगितली की कशा प्रकारे वेगवेगळ्या चिन्हावरती तुम्ही लढले, पण तरी पण लोकांनी तुम्हाला तुमचा पक्ष नाही बघितला, लोकांनी तुमचं व्यक्तिमत्व बघितलं. तुम्ही जे करत असणारे एवढ्या वर्ष असलेलं काम जे आहे लोकांनी बघितलं. आणि आता देखील लोक तेच बघतील आणि तुम्हाला निवडून आणतील. कारण की लोकांना आपल्यामध्ये असणारा कार्यकर्ता, नेता किती पण मोठा झाला तरी तो कार्यकर्ता म्हणूनच लोकांच्या मध्ये असला पाहिजे, तरच लोक त्याच्याबरोबर उभे राहतात. हे जे आहे ते लोकांनी वारंवार जे आहे हे याच्या अगोदर देखील दाखवून दिलेलं आहे. म्हणून शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झाले तरी ते म्हणतात की मुख्यमंत्री मी झालो तरी मी सीएम नाही, कॉमन मॅन आहे, एक सामान्य माणूस आहे, एक सामान्य कार्यकर्ता आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. आणि मी त्यांना जवळून इतके वर्ष बघतोय की मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील काही लोक जे आहेत ते मोठ्या पदावरती पोहोचल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल होत असतात. पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जसे पहिले होते, आमदार असताना जसे आहेत तसेच आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आहेत. म्हणून आज प्रत्येक गावागावापर्यंत, घराघरापर्यंत मान्य मुख्यमंत्री महोदय पोहोचलेत. आज महाराष्ट्रभर मी फिरतोय, सगळीकडे मुख्यमंत्री महोदयांबद्दलची आपुलकी जी आहे ती एक वेगळी आहे. हा आपल्यातला माणूस आहे, आपल्यासाठी काम करणारा माणूस आहे. मी जातो जिकडे तिकडे लाडक्या बहिणी भेटतात आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत आम्हाला सांगतात की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा निश्चिंत राहा, या लाडक्या बहिणींना ज्यांनी तुम्ही सक्षम केलेले आहे त्या पूर्ण ताकदीने जे आहे ते तुमच्या मागे विधानसभेमध्ये उभे राहतील.
असं विश्वासाने सांगतात. लेटर वगैरे काय 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 लिहून देतात लाडक्या बहिणी, त्याच्यामध्ये त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत असतात. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर मला वाटत नाही की या लोकसभा असेल किंवा ही विधानसभेची निवडणूक असेल, ही महायुती ज्या प्रकारे काम केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील, याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका वाटत नाही की हा विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार जे आहे पुन्हा येईल. कारण की लोकांना काम करणारं सरकार पाहिजे. 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाणारा एक विक्रम केला होता अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी, बरोबर ना चिखलीकर साहेब? 2.5 वर्षांमध्ये फक्त 2.5 दिवस. आणि हा जो मुख्यमंत्री आहे हा 2.5 वर्षांमध्ये 2.5 तास पण दिवसाचे झोप घेत नाही असा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. फक्त काम काम काम, लोकांसाठी काम. कारण की आपल्या मधून आलेलं हे नेतृत्व, आम्ही असंच म्हणत नाही की सर्वसामान्यांचं सरकार आहे, कारण की हे सर्वसामान्यांसाठी काम करतं, आपल्यासाठी काम करतं, प्रत्येकासाठी काम करतात. शेतकरी बांधव मोठ्या संख्येमध्ये आहेत. शेतकऱ्यांना जे पीक विमा देण्याचं काम 1 रुपयामध्ये आपल्या सरकारने केलं. केंद्राकडून 6,000 रुपये मिळत होते, त्याच्यामध्ये आणखीन 6,000 रुपये टाकण्याचं काम ते देखील आपल्या सरकारने केलं. आता महायुतीचं सरकार आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ करून टोटल 15,000 रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांना मिळतील वर्षाला. आणि अजून एक वचन आपण दिलंय शेतकऱ्यांना, जे आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्णपणे सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. 7.5 HP पर्यंतची मोटर जी आहे ज्यांच्याकडे आहे 0 बिल. किती निर्णय जे आहे ते घेतले. 12,500 कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये NDRF चे निकष बाजूला करून जे आहे हे नुकसान भरपाई देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं. अगोदरच्या 2.5 वर्षांमध्ये काय केलं? अगोदरच्या 2.5 वर्षांमध्ये फक्त घरी बसले, कोविडच्या नावाखाली सगळं काही बंद केलं आणि योजना देखील बंद केल्या, सगळे कामं देखील बंद केली. आणि आता हे महाविकास आघाडीवाले बोलतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जे या योजना सगळ्या बंद करू. अरे सरकार आल्यानंतर माणूस बोलतो की काय चालू करणार, काय देणार लोकांना हे बोललं पाहिजे. चांगल्या चांगल्या योजना ज्या आहेत त्या बंद करू, हे बंद करू, ते बंद करू, त्याच्यावर चौकशी लावू, हे करू, अमुक करू. जे 2.5 वर्षांमध्ये केलं तेच त्यांना पुन्हा आता करायचंय. मला आपल्याला एवढंच सांगायचंय की जे सरकार आपल्यासाठी काम करतंय, जे दिवस रात्र झगडतंय, आज मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री महोदय 2.5-3 तास फक्त झोपतात. हे गेले 2 वर्षांमध्ये, 2.25 वर्षांमध्ये जवळून मी पाहिलं. चिखलीकर साहेब स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, त्यासाठी घरी जो आहे तो आराम करावा लागतो. हे राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी जे आहे ते घराबाहेर निघाले आणि काम करायला सुरुवात केली. हे कोण करणार आहे? अगोदरचं देखील मुख्यमंत्री आपण पाहिले. गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, कोमट पाणी प्या, एवढंच 2.5 वर्ष केलं. खोटी आश्वासनं जी आहेत ही घरामध्ये बसून फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने केले. तुमचं काय त्यांना पडलं नव्हतं. कोविडमध्ये कोण मरतोय, कोण जगतोय, आपला जीव वाचला पाहिजे म्हणून जे आहे फेसबुक लाईव्ह करून खोटं जे आहे हे खोटं सहानुभूती भासवण्याचं काम जे आहे हे 2.5 वर्ष केलं. पण मान्य मुख्यमंत्री त्या काळामध्ये रस्त्यावरती फिरत होते, PPE किट घालून जे आहे हॉस्पिटलमध्ये जात होते, लोकांना, डॉक्टरांना दिलासा देण्याचं काम करत होते, रेमडेसिवीर देण्याचं काम करत होते. हे काम देखील आपण विसरलं नाही पाहिजे, कारण की ते कार्यकर्ता. पण बाकी लोकांची जी जबाबदारी होती ती फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी. कुटुंबाच्या पुढे जे आहे हे जाता नाही आलं. मगाशी तुम्ही म्हणाले, तुम्ही फरक सांगितला की एक जण मुख्यमंत्री, दुसरा जो आहे कॅबिनेट मंत्री. पण हाच फरक आपल्या पक्षामध्ये आहे की आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे.
कार्यकर्त्यांना मोठा करणारा हा पक्ष आहे, त्याच्यासमोर मुलगा मोठा नाही. आणि मुलांनी देखील सांगितलं, मी जरी 3 टर्मचा खासदार असलो तरी माझ्या बरोबरचे जे सहकारी आहेत ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. प्रतापराव जाधव जे आहेत अनेक वर्ष पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करतायत, अनेक टर्म खासदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. ते असताना मी मंत्री होणं मला वाटतं ते मला पण नाही आवडणार आणि आपल्या शिवसैनिकांना पण नाही आवडणार आणि लोकांना पण नाही आवडणार. साहेबांनी त्यांना मंत्री केलं, आज चांगलं काम ते करतायत. मी देखील म्हणालो की जो काम करेल तो जो आहे सर्वोच्च पदावरती पोचेल. नाहीतर अगोदरच्या पक्षामध्ये आमचं होतं वरचे 2 पद जी आहे ते फिक्स्ड, कोणी बघायचं नाही वरती. पण आपल्या या पक्षामध्ये जो मेहनत करेल तो त्या सर्वोच्च पदावरती 100% पोचू शकतो. असं काम जे आहे ते आपण करतोय. म्हणून आज एक सर्वसामान्य शिवसैनिकाला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली आहे तुमच्या सगळ्यांच्या भरोशावरती. आणि आज तर आता इथे स्नेहमिलन देखील झालेलं आहे. बोंडारकर साहेब, आता तुम्हाला काय काळजी नाही, चिंता नाही. जाहीररित्या जे दोघांनी जे काय बोलायचंय ते बोलून घेतलेलं आहे, बोलून टाकलेलं आहे. तर आपल्याला, मला आणि लोकांच्या मनामध्ये पण आता कुठली शंका जी आहे ती उरणार नाही. बरोबर ना चिखलीकर साहेब? हो हेमंतजी, बघा तुमच्या दोघांच्या स्नेहमिलन झाल्यामुळे एका कार्यकर्त्याचा लाभ जो आहे तो होणार आहे आणि कार्यकर्त्याचा आमदार बनणार आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते. ज्या कार्यकर्त्याने दिवस रात्र काम केलं, पक्ष वाढवला, आज त्या कार्यकर्त्याला जे आहे, आणि तुम्ही हेमंत पाटीलजींचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे नेहमी, की आपला नेता जो आहे तो आपल्या एका कार्यकर्त्याला कशा प्रकारे जो आहे हा तळ हातावरच्या फोडासारखं जपतो आणि त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे हे काम करतो आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे त्याची शिफारस करतो. आणि आज त्यांच्यामुळे देखील आज आपल्याला ही संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करा आणि जेव्हा तुम्ही आमदार व्हाल या नांदेड दक्षिणचं, तुम्हाला मी सांगतो या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी देण्याचं काम जे आहे ते आपण करू. चांगले रस्ते जे आहे त्या नांदेड दक्षिणला पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, शाळा पाहिजे. आणि हा कलंबर कारखाना जो आहे ते, हा कलंबर कारखाना हेमंतजी पाटील यांनी पुढाकार घेऊन जो आहे हा आता सुरुवात त्याची करणार आहे. त्यांनी पोफाळीचा कारखाना सुरू केला आणि त्या पोफाळीच्या कारखान्यामध्ये लोकांना जास्त भाव दिला. मला वाटतं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हेमंतजींनी केलंय. मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो, जसा पोफाळीचा कारखाना सुरू केला तसाच कलंबरचा कारखाना देखील आपण सुरू करू आणि इकडच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो आहे एक चांगला दिवस जो आहे हा त्या दिवशी येईल. त्या दिवशी पुन्हा या कलंबर कारखान्यामधून जे आहे, या चिमणीमधून जे आहे हा सोन्याचा धूर जो आहे हा निघायला सुरुवात होईल. मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा कारखाना खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी तो पुढाकार घेतला, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. सरकार म्हणून जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अशा सगळ्या प्रकल्पांच्या मागे ठामपणे उभे असतात. भविष्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आता एक क्लिअर, आता कोणाला कोणी ज्योतिष नाही पाहिजे की कुठलं सरकार येणार आहे. आज मी फिरतोय पूर्ण महाराष्ट्रभर, एक चांगलं वातावरण आहे आणि सगळे लोक जे आहेत कोणीही भेटू सगळे सांगतायत की महायुतीचं सरकारच येणार आहे आणि महायुतीचे उमेदवारच निवडून येणार आहेत. तर आपल्याला मी आत्ताच सांगून देतो की हे सरकार आल्यानंतर हे कळंबरचा कारखाना जो आहे हा सुरू करण्यासाठी जे काय पाठबळ सरकारकडून लागेल ते पाठबळ देण्याचं काम जे आहे सरकार 100% तुम्हाला करेल. आणि त्याचबरोबर आपण इथे सीताफळ प्रोसेसिंगचा विषय काढला. मला आठवतं संजय पाटील तारे आणि शंकर पाटील गोरबांड यांनी खास सीताफळ जे आहे हे वर्षावरती पाठवले होते दिवाळीच्या निमित्ताने. ते देखील सीताफळची गोडी जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चाखलेली आहे. तर नक्कीच आपल्या सीताफळचा जो एवढा मोठा इथे परिसर आहे, बाग आहे, त्याला देखील फूड प्रोसेसिंग युनिट जे आहे इथे आपल्याला करायचं आहे. त्याच्या पाठी देखील त्याचा पाठपुरावा देखील आपण 100% इथे करू. एवढंच सांगतो की जे जे आम्ही बोलतो ते करतो. नांदेड उत्तरमध्ये जर गेलात तर हजारो कोटींचा निधी जो आहे हा कल्याणकर जे आमचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमाने जे आहेत त्या नांदेड नॉर्थ मध्ये आलेला आहे. रस्त्यांसाठी निधी, अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी निधी, वेगवेगळ्या वास्तूंसाठी निधी. तसंच आता तुम्ही पुन्हा
या नांदेड दक्षिण मधून आणि त्याचबरोबर लोहा कंधार मधून दोन्ही उमेदवारांना आपण निवडून द्या। या दोन्ही उमेदवारांच्या मागे पाठबळ उभं करण्याचं काम सरकार हे नक्कीच करेल, एवढंच आज सांगतो। पुन्हा आपण मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।